हे जे आपल्याला कलम केलेलं दिसते, हा जो आपल्याला स्लांट कट दिसतोय स्टॉक आहे सॉरी, आणि ह्याच्यावरचं सायन आहे. ह्या रूट स्टॉकला हे जे आपण ह्याला टोमॅटोचं रोप आहे, ह्याला जे रूट स्टॉक आपण वापरले हे वांग्याचं जंगली वाण आहे, आणि ह्याच्यावरती जे वापरले हे टोमॅटोची 1057 व्हरायटी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमान कृषीदीप या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो. कृषी प्रदर्शन 2024 KVK मध्ये भरलंय. त्यामध्ये विविध कंपन्यांचे डेमो प्लॉट्स आहेत. त्यामध्ये तरकारी पिकं असतील, फळ पिकं असतील, फ्रूट एक्झॉटिक व्हेजिटेबल आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला असा प्लॉट दाखवतोय किंवा असं पीक दाखवतोय त्यामध्ये आतापर्यंत तुम्ही टोमॅटो पाहिला असेल तर आपण काय करतो, ते रोप लावत असतो बियाण्यांपासून तयार केलेलं. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहणार आहे की बाबा ग्राफ्टिंग केलेलं आहे, म्हणजे टोमॅटो पिकाला जी थोडक्यात कलम केलेलं आहे किंवा रोप लावले त्याला ग्राफ्टिंग केलेलं आहे. आणि तो जो प्लॉट आहे हा प्लॉट अगदी 8 महिने 9 महिन्यापर्यंत चालणार आहे. तर त्याची स्पेसिफिकेशन काय आहे, त्याचं ग्राफ्टिंग कसं केलं जातं किंवा लागवड करत असताना इकडे आपल्याला रोपं किती लागणार आहे, 2 रोपातलं अंतर किती असावं, ग्राफ्टिंग केलेलं जो टोमॅटो आहे त्याची स्पेसिफिकेशन काय, त्याची क्वालिटी मार्केटमध्ये कशी असणार आहे, अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव साक्षी संजय जाधव. मी BSc ॲग्री 3rd इयर कृषी कॉलेज बारामती डॉक्टर शरदचंद्र पवार ह्या कॉलेजमध्ये 3rd इयर मध्ये शिकते आहे. मला सांगा, आतापर्यंत आम्ही टोमॅटो जो पाहिला रेग्युलर रोप लावलेली पाहिली, पण आता प्लॉट मध्ये पाहतोय की हा ग्राफ्टिंग केलेला टोमॅटो आहे. तर या टोमॅटोची लागवड कधी केली किंवा याची स्पेसिफिकेशन बाकी शेतकऱ्यांना सांगा. या टोमॅटोची लागवड आपण नोव्हेंबर या महिन्यात केलेली आहे आणि आता जानेवारी हा महिना उजाडला आहे. निदान 2 ते 2.5 महिन्याचे हे प्लॉट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता ह्या तिन्ही सऱ्यांमध्ये आपण कलम केलेला आहे आणि जी चौथी सर आहे ही आपण बगैर कलमची केलेली आहे. मला सांगा, ग्राफ्टिंगचा फायदा तरकारी पिक आतापर्यंत आपण पाहिले की बाबा फळ पिकामध्ये ग्राफ्टिंग होतं, म्हणजे तुमचा पेरू असेल, बाकी तुमचं डाळिंब असेल, बाकीच्या फळ पिकामध्ये सगळं ग्राफ्टिंग केलं जातं. पण आता तरकारीमध्ये किंवा व्हेजिटेबल पिकामध्ये ग्राफ्टिंगचे फायदे काय आहेत आणि जी क्वालिटी उत्पादन किंवा जे उत्पादन किती दिवस पुढे चालू राहतं, ग्राफ्टिंगचा फायदा काय नाही? बघा, आपण ग्राफ्टिंग शक्यतो भाजीपाल्यामध्ये कधीच करत नव्हतो आणि ह्यावेळेस आपण ग्राफ्टिंग करायला सुरुवात केली. ग्राफ्टिंग आपण का करतो, कारण जे आपलं साधं पीक आहे टोमॅटोचं हे 6 महिने चालतं, पण ग्राफ्टिंग केलेलं टोमॅटो हे 9 महिने आपल्याला चालवतं. आणि 35% जास्त इल्ड वाढी, म्हणजे जी वाढ होती पिकामध्ये ही साध्या टोमॅटोपेक्षा 35% इल्ड वाढ होती. आणि त्याच्यामुळं काय होतं, जी आपण वाण वापरले हे वांग्याचं वाण वापरले, वांग्याचं जंगली वाण असल्यामुळं ह्याच्यामध्ये जी येणारी रोग प्रतिकारक शक्ती आहे ही जास्त आहे साध्या ह्याच्यापेक्षा. तर म्हणजे जो रूट स्टॉक आहे हा वांग्याचा वापरलेला आहे. हो, वांग्याचा आपण जंगली रूट स्टॉक वापरला. आता महत्त्वाचा प्रश्न, कोणकोणत्या व्हरायट्यांवर आपण ग्राफ्टिंग करू शकतो, असं काय आहे का ह्याच व्हरायटीला ग्राफ्टिंग करू शकतो स्पेशली? बघा, आता शेतकरी बरेचसे जण वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी वापरतात. तर शेतकऱ्यांच्या नुसार आपण शेतकरी जे व्हरायटी आपल्याला सांगतील आपण त्या व्हरायटीचं ग्राफ्टिंग करून आपण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. ग्राफ्टिंग केल्यावर ज्यावेळेस टोमॅटो शेतकरी लागवड करणार आहे तर शेतकऱ्याला त्याची कॉस्टिंग परवडेल का? म्हणजे एक रोप किती रुपयाला बसतं, लागवड करत असताना लागवडीचं सफिशियंट अंतर आणि एकरी कलम किती बसतात? बघा, आता शक्यतो आपण साधा टोमॅटो ग्राफ्ट करतो, हे आपल्याला समजा आपण एका एकरवर 1000 टोमॅटोची रोपं घेतली तर आपल्याला हे कलम केलेली जी रोपं आहेत ना ही आपल्याला त्याच्या निम्मी लागतात, म्हणजे 500च लागतात. त्याच्यामुळे हा फायदा होतो. भले एका ह्याची किंमत ह्याची 5 रुपये, पण ह्याची जी लागवडीचा खर्च आहे हा त्याच्यापेक्षा कमी आहे. तुम्ही नंतरचे जे स्प्रे घेताल, ते फर्टिलायझर वापरताल, म्हणजे जे खतं वापरतात ही आपल्याला कमी लागतात. त्याच्यामुळे काय होतं, जी बाकीची नंतर होणारी आपली कॉस्ट आहे ती कमी पडते, म्हणजे हे शेतकऱ्यांना परवडण्यासारखं आहे. महत्त्वाचा प्रश्न, रेग्युलर ज्यावेळेस शेतकरी टोमॅटो लागवड करतोय त्यावेळेस शेतकरी काय करतात, 6 ते 7000 एकरी कलम टोमॅटोचं लावत असतात. पण ग्राफ्टिंगचे ज्यावेळेस टोमॅटो लावणार आहे तर ते एकरी कलम किती लावलं पाहिजे? एकरी कलम शक्यतो 5000 ते 6000 टोमॅटोची लागवड होती. नाही, ग्राफ्टिंगलाच, कारण साध्या ह्याची जास्त होती. काही शेतकरी आता येऊन गेले, ते म्हणले आम्हाला 12000 लागतात, काही 16 लागतात, काही 8 लागतात. मग शेतकऱ्यांच्या नुसार आपण ती अर्धी करतो. म्हणजे समजा आता शेतकऱ्यांना जर 12000 लागत असतील तर ही कलमी केलेली त्यांना 6000 लागतात. आता जर प्रोडक्शनचं म्हटलं तर एक कलम ग्राफ्टिंग केलेलं किती आपल्याला त्याच्या 8 ते 9 महिन्यामध्ये किती प्रोडक्शन देऊ शकतो?
आता समजा आपण 40 टन जर निघत असेल साध्या ह्याचं बिना कलम केलेलं, तर ह्याचं 35% जास्त वाढ आपल्याला भेटते. ते पण काहीच म्हणजे रोग किंवा इन्सेक्ट जे असतात ते न त्याच्यावर येतात, कारण आपण हे जे वाण वापरतो हे जंगली वाण आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये रोगकिडींचा प्रादुर्भाव किंवा टोमॅटोमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव असेल किंवा बाकीचे जे रोगकिडी आहेत आणि रोगकिडींचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला, कारण का रासायनिक खतांचा वापर किंवा जे पेस्टिसाइड आपण फवारतो त्याचे रेजिस्टंट पॉवर, तसं ग्राफ्टिंग मध्ये रोगप्रतिकार क्षमता कशी आहे आणि जी वाढ कशी होत असते? बघा, आता ग्राफ्टिंग मध्ये आपण काय करतो, हे जे आपल्याला कलम केलेलं दिसते, हा जो आपल्याला स्लांट कट दिसतोय, ह्याच्या खालचं हे सायोनी रूट स्टॉक आहे, सॉरी, आणि ह्याच्यावरचं सायोनी. ह्या रूट स्टॉकला हे जे आपण ह्याला टोमॅटोचं रोप आहे, ह्याला जे रूट स्टॉक आपण वापरले हे वांग्याचं जंगली वाण आहे, आणि ह्याच्यावरती जे वापरले हे टोमॅटोची 1057 व्हरायटी. रूट स्टॉक वेगळं असतं, म्हणजे जे खालचं वाण कलम मध्ये खालचं वाण हे वेगळं असतं, वरचं वाण वेगळं असतं. तर ह्याच्यामध्ये आपण कलमी केलेले वांग्याचे जंगली वाण वापरले. त्याच्यामुळे काय झाले, हे जंगली वाण वापरल्यामुळे हे कुठल्याही ठिकाणी कधीही कुठल्याही सीझनला येऊ शकतात. त्याच्यामुळे जे मातीत येणारे जी रोग आहेत ती त्याला बळी पडत नाहीत, कारण ही जंगली वाण वापरलेत आपण. जंगली वाण म्हणजे त्याचा गुणधर्म काय, तर जंगलमध्ये येणारी, त्याला काहीच फरक पडत नाही. आता शेतकऱ्यांना जर ग्राफ्टिंग केलेला टोमॅटो मागवायचा असेल किंवा लागवड करायची असेल तर ते कलम कुठं उपलब्ध आहे आणि एक कलम शेतकऱ्यांना किती कॉस्टिंगला जाते? हा, तर आपल्याला समजा आता मार्च मध्ये जर लागवड करायची असेल, तर मार्च मध्ये लागवड करायची असेल तर त्याच्या 2 महिने आधी आपल्याला ह्या कलमी झाडांची ऑर्डर द्यायला लागते. ती कलमी झाडांची ऑर्डर आपण KVK मध्ये देऊ शकतो. आणि मला सांगा, आता तुम्ही सांगताय की 2.5 महिन्यात हा प्लॉट झालाय, बरोबर? 2.5 महिन्यात जवळजवळ 5.5 ते पावणे 6 फुटाची उंची झालेली आणि पुढे जात 8 महिने चालवायचं म्हटलं तर स्टेजिंग आपल्याला उंच करावं लागतं का? जी कटिंग केली ह्याची आपण कटिंग घ्यायची, कटिंग घेतली की ह्याला परत पालवी फुटते आणि परत तेवढ्याच जोमाने ह्याला पिकाचं वाढ येतं. किती दिवसांची त्याची कटिंग घ्यावी लागते? कटिंग आता हार्वेस्टिंग केल्यानंतर जर हाईट जेवढी वाढत असेल तेव्हा कटिंग घेतली तरी चालेल. आणि ह्याचं एका रोपाची किंमत ही 5 रुपये आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि शेतकरी मित्रांनो, अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.